नमस्कार मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागात मंजिरीने खेळलेली नवी खेळी पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. मीरा आणि वेदाला संपवण्यासाठी मंजिरीने एक अत्यंत भयानक कट रचला आहे. म्हणजे तिला वेदाला संपवायचे आणि मीरालाही संपवायचे, पण ते नंतर. आधी तिला मीरा आणि अथर्वचं बाळ हवं आहे. तेव्हा आता बघूया आजच्या भागात काय घडतंय ते. तर मंजिरी एक भयानक विधी करत असते. तर आजच्या भागात बघायला भेटते की तिच्या खोलीमध्ये ती विधी करत बसलेली असते. तिचा हा विधी जसा पूर्ण होतो तशी मंजिरी अत्यंत क्रूरपणे स्वतःशी बोलते. आता वेदा या स्वप्नात अडकणार आणि मीरा पूर्णपणे माझ्या मुठीत येणार. मंजिरीच्या या बोलण्यावरून आता स्पष्ट होते की तिने वेदा आणि मीराला आपल्या जाळ्यात ओढण्याचा एक नवीन आणि भयानक खेळी करायला सुरुवात केलेली आहे. तर तर ही अचानक मंजिरी हा तांत्रिक विधी पूर्ण होतो न होतो तेव्हा तोच अनन्या अचानक खोलीचा दरवाजा खाडकन उघडते. समोर चाललेला हा सगळा प्रकार बघून अनन्या पूर्णपणे शॉक होते आणि दुसरीकडे मंजिरीचं चांगलंच धांदळ उडते. पण मंजिरी लगेच स्वतःला सावरते. अनन्या घाबरत घाबरत विचारते, आई तू हे काय करतेस? हे काय आहे सगळं? मंजिरी आधी तिच्यावर जोरात खेकसते की चूप बोलते आणि नंतर लगेच घाबरायचं नाटक करू लागते. ती अनन्याला खोटं सांगते की अनन्या मला खरंच माहीत नाही हे काय आहे. मी इथे आली तेव्हा हे असंच पडलेलं होतं. अनन्या बोलते की आई हा तर जादूटोणा आहे. तेव्हा मंजिरी तिच्या मनात संशय पेरते की हो जादूटोणाच आहे. घरातलं कुणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करत आहे. अनन्याच्या मनात नर्मदा आत्याबद्दल संशय येतो, पण मंजिरी चपळाईने तो संशय मीराकडे वळवते. अनन्याचा मीरावर आधी विश्वास बसत नाही, पण मंजिरी तिला घाबरवते की मीरा हे करू शकते. तू चुकूनही तिला काही विचारू नकोस, नाहीतर अथर्व इंटरव्ह्यूच्या वेळी जसं केलं होतं तसंच तो आताही करेल. आणि इकडे वेदाकडे मंजिरीच्या विधी करून पाठवलेला तो काळा धुराचा गोळा झोपलेल्या वेदापर्यंत जाऊन पोचतो. मंजिरीला वेदाच्या स्वप्नात अंबिकाला आणून एक भयानक खेळ खेळायचा असतो. तसंच घडतं. वेदाला स्वप्न पडतं आणि त्यात अंबिका तिला आवाज देते. वेदा दचकून जागी होते आणि समोर अंबिकाला पाहून आई म्हणून तिला घट्ट मिठी मारते. दोघीही अत्यंत भावनावश होतात. वेदा म्हणते, आई मला फक्त तुझ्यासोबत अंबिका म्हणते की मला तुझ्यासोबत आनंदाने जगायचं होतं गं. पण मंजिरीने स्वप्नात तयार केलेली ही खोटी अंबिका वेदाच्या मनात विष कालवायला सुरुवात करते. ती वेदाला बोलते, पण एक बाप इतका निर्दयी कसा असू शकतो? तुझ्या बाबांनी मला मारलं वेदा, आणि तेही या मीरासाठी. हे ऐकून वेदा हादरून जाते. ती विचारते, आई तू काय बोलतेस? बाबांनी तुला मीरा आईसाठी मारलं? मंजिरीचा हा डाव असतो की वेदाच्या मनात अथर्व आणि मीराबद्दल तीव्र संशय निर्माण करायचा. इकडे अनन्या मंजिरीला धीर देत बोलते, आई तू घाबरू नकोस, मी तुला काहीही होऊ देणार नाही. यावर मंजिरी पुन्हा एक नवीन नाटक करते आणि बोलते, मला माझी काळजी नाही आहे गं. मला काळजी आहे ती अथर्व आणि आपल्या वेदाची. मीरा जशी वेदाशी वागते ना, ते बघून मला वाटते की मीराने वेदावर संमोहन केलं आहे. दुसरीकडे वेदा स्वप्नातल्या अंबिकाला निरागसतेने विचारते, आई बाबा तुला का मारतील? तुझा तर ॲक्सिडेंट. तेव्हा ती खोटी अंबिका वेदाच्या डोळ्यात संशय घट्ट करत बोलते, नाही वेदा तो अपघात नव्हता. त्यांनी मला बोलवलं म्हणूनच मी त्या आउटहाऊसमध्ये गेले होते. तुला आठवतं आहे? तेव्हा वेदाच्या डोळ्यांसमोर भूतकाळ सगळ्या गोष्टी फ्लॅशबॅकमध्ये येऊन लागतात. ती जागीच शहारते आणि बोलते, हो आई मला आठवतं आहे. स्वप्नातली ती अंबिका पुढे वेदाला सांगू लागते, तुझे बाबा माझ्याशी असं का वागले हे मला माहीत नाही आहे. तसंच मीराला माझ्याशी काय प्रॉब्लेम होता हे मला कळत नाही आहे. पण तुला माहिती का वेदा, हे सगळं सर्वात आधी कोणी ओळखलं? तुझ्या मंजिरी आजीने. मंजिरी आजी म्हणूनच तुला नेहमी इतका जीव लावते आणि तुझी अनन्या आत्याही तुझ्या चांगल्यासाठी बोलते. म्हणूनच तुझे आई बाबा अनन्या आत्याशी सतत भांडण असतात. हे ऐकून वेदा गोंधळून जाते. पण आई बाबा आणि मीरा आई मला दोघेही जीव लावतात असं ती सांगते. तेव्हा अंबिका बोलते की नाही वेदा, ते दोघं तुला अजिबात जीव लावत नाही. हे सगळं वरवरचं नाटक आहे. स्वप्नात ती अंबिका वेदाला सांगते की वेदा तू वेळीच सावध हो. हे ऐकताच वेदाचं ते स्वप्न संपतात. ती दचकून उठते. झोपेतून उठल्यावर ती समोर शांत झोपलेला अथर्व आणि मीराकडे संशयाने बघते. तिच्या डोळ्यात स्वप्नातल्या गोष्टींवरून प्रचंड विचारांची चक्र सुरू असते. तेवढ्यात तेथे खरी अंबिका म्हणजे आत्मा अंबिकाचा येतो. वेदाला असं रात्रीचं उठून पाहिलेलं पाहून तिला काळजी वाटते. ती स्वतःची बोलते, वेदा का उठली असेल? तिला काही बरं नाही आहे का? काळजीपोटी अंबिका लगेच मीराला उठवते आणि बोलते, मीरा उठ ना, बघ वेदा का उठली आहे, तिला काही होतं आहे का ते बघ. अंबिकाने सांगितल्यामुळे मीरा तातडीने उठते आणि प्रेमाने विचारते, वेदा काय झालं बाळा, का उठलीस? असं म्हणत मीरा तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरू लागते. पण वेदाच्या डोक्यात अजूनही तेच भयानक स्वप्न फिरत असतं. ती रागाच्या भरात मीराचा हात झटकून देते आणि पुन्हा पांघरून घेऊन झोप जाते. वेदाच्या या अनपेक्षित वागण्याने मीरा आणि
अंबिका दोघेही पुरत्या गोंधळून जातात. हिला अचानक काय झालं हे दोघींपैकी कोणालाच समजत नाही. इकडे किचनमध्ये अनन्या कॉफी शोधत असते. तिथे माया आणि नर्मदा आत्याही असतात. अनन्या कॉफी सापडल्यावर चिडून कॉफी विचारते कुठे आहे म्हणून. तेव्हा नर्मदा आत्या बोलते की त्या ड्रॉवरमध्ये बघ. ती सापडल्यावर अनन्या बोलते की इथे कोणी ठेवली. तेव्हा आत्या बोलते की मीराने ठेवली असेल. तेव्हा अनन्या बोलते की ही मीरा बहिणींना सगळं घर स्वतःच्या ताब्यात घ्यायला बघते. काय चालू असतं हिचं काय माहिती. नर्मदा आत्या तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण अनन्या ऐकत नाही. ती थेट बोलते की तू तिची बाजू घेऊ नकोस आत्या. तिने जेव्हा या घरावर ब्लॅक मॅजिक केलं ना तेव्हा तुला कळेल. दादालाही आपल्या तालावर नाचवायला सुरुवात केली. अनन्याच्या तोंडून ब्लॅक मॅजिक हा शब्द ऐकताच माया लगेच तिची बाजू घेत बोलते काय सांगावं मीरानेच हे सगळं ठेवलं असे. अनन्या बोलते की मी उगाच खोटं बोलत नाही. नर्मदा आत्या यावर अजिबातच विश्वास ठेवत नाही. तेवढ्यात अनन्या बोलते की तुला माहिती का आईच्या खोलीमध्ये असं ठेवलेलं होतं आणि ते कोणी ठेवलं असेल मग. तेव्हा मीरा घाबरत धावत पळत येते आणि विचारते की आत्या वेदाला पाहिलं का. तेव्हा नर्मदा आत्या म्हणते की नाही गं अथर्वसोबत असेल ना. तेव्हा मीरा बोलते की नाही अथर्व देखील तिला शोधतायत. कुठे ती दामोदर काकांसोबत बाहेर गेली का. तेव्हा अनन्या बोलते की दामोदर काकांसोबत नाही गं ते तर इथे घरातच आहे. तेव्हा अनन्या टोमणा मारते आणि बोलते की घरातल्या सगळ्यांनाच तिथून बघून अनन्या टोमणा मारायची संधी सोडत नाही. ती मुद्दामून मीराला ऐकवत बसते की आत्या आपली वेदा ना खूप इनोसंट आहे. तिला नात्यांची खरी किंमत कळते म्हणून तिचं आणि तिच्या म्हणजे आजीचं ना खूप इतकं नातं घट्ट आहे ना तर कोणी कितीही प्रयत्न केला ना ते तुटणार नाही. तेव्हा अनन्या मुद्दामच बोलते की ज्यामुळे मीरा आणखीच अस्वस्थ होते. अनन्या बोलता पुढे सांगते की वेदा काल रात्रीच तिच्या आजीकडे उठून गेली आहे. हे ऐकताच मीराच्या पायाखालची जमीन सरकते. ती पुढे विचारते कुठे मीरा. तेव्हा मीरा धावत जाते आणि तेव्हा इकडे अनन्या बोलते की बघितलंच ना आत्या बघितलं ना मीराला दुसऱ्याचं प्रेम अजिबातच सहन होत नाही. वेदावर आपलं नियंत्रण सुटते या भीतीने मीरा धावलेली असते. मंजिरीच्या खोलीत वेदा असते. मंजिरीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते. तेवढ्यात मंजिरी आपला अचूक डाव टाकत वेदाला विचारते काय गं वेदा अशी रात्री अचानक का उठून आलीस. तेव्हा वेदा बोलते की असंच. तेवढ्यात मीरा धावत येते आणि वेदाला झोपलेलं पाहून जोरात ओरडते वेदा. मीराचा आवाज ऐकून वेदा उठते. तेव्हा मीरा तिला विचारते वेदा अगं काय गं हे इथे काय करतेस तू आणि असे अचानक न सांगता का आली. सगळे घाबरलेत तुला शोधतायत चल उठ आता. यावर मंजिरी लगेच आपला डाव टाकत बोलते काय गं मीरा ती वेदा तिच्या आजीकडे आली ना. तू तर अशी विचारते जसं काही ती एखाद्या चेटकिनीकडे आली. मंजिरीचे हे शब्द ऐकून मीराला प्रचंड संताप येतो पण ती वेदासमोर असल्यामुळे ती काही बोलत नाही. वेदा चल उठ रूममध्ये चल. वेदा मीराचा हात झटकून थेट बोलते. तेव्हा मी नाही येणार जा तू. मी आजीसोबतच येणार आहे नाश्ता करायला. तू इथून जा. वेदाचं बदललं वागण्यानं पाहून मीराचं अजून काळजी वाढते. मीरा वेदाला समजवण्याचा प्रयत्न करते पण वेदा कुठेच बोलत असते. तेव्हा वेदा हट्ट करायला येतं नाही मी नाही येणार. वेदाचं हे रूप पाहून मीराला काय करावं ते समजत नाही. तेवढ्यात मंजिरीला ती घट्ट मिठी मारते. मंजिरीच्या चेहऱ्यावर एक कुचकट हसू येतं. ती मीराला बोलते मीरा अगं राहू दे ना उगाच हट्ट करतेस. मी घेईन ना तिची काळजी तू जा ना. आणि अजून मंजिरी एवढं पण बोलते की ती कुठे ती तर तिच्या आजीजवळच आहे ना. तू तर अशी दाखवते जसं काही ती एखाद्या चेटकिनी जवळ आहे. बाहेर आल्यावर अथर्व मीराला काळजीने विचारतो काय झालं सापडली का वेदा. मीरा सांगते हो ती मंजिरीच्या खोलीत आहे. मी तिला आणायला गेले होते पण ती ऐकतच नाही आहे. ती आजीसोबतच राहणार आणि नाश्ताही तिथेच करणार असं बोलते. हे ऐकून अथर्व चिडतो आणि म्हणतो थांब मीच तिला घेऊन येतो. हे सगळं मंजिरीनेच केलं असेल. तेवढ्यात तिथे अंबिकाही आलेली असते. अंबिका बोलते की मीरा त्यांना थांबव. तेव्हा अंबिका बोलते की हे सगळं जर मंजिरीने केलं असेल तर प्रकरण खूप गंभीर आहे. तेव्हा मीरा लगेच अथर्वला थांबवते. थांबा वेदाचे बाबा आपण जर वेदावर जबरदस्ती केली तर तिचा वरील विश्वास उडून जाईल. वेदा अंबिकाच्या फोटोकडे बघून विचार करत उभी असते. तिला स्वप्नातले तेच शब्द सारखे आठवत असतात की अथर्वने मीरासाठी अंबिकाला मारलं. तेवढं तिथे मंजिरी येते आणि बोलते की स्वप्न बरोबर काम करते. ती वेदाजवळ जाऊन विचारते काय झालं वेदा अंबिकाईची आठवण येते. तेव्हा वेदा बोलते की हो. तेव्हा मंजिरी विचारते तेव्हा वेदा बोलते की आजी जे देवाघरी गेले ते आपल्याशी बोलतात का गं. मंजिरी बोलते की हो आपल्यावर खूप प्रेम असताना ज्यांचं ते स्वप्नात येऊन आपल्याशी बोलतात काहीतरी सांगतात. तुझे आजोबा पण माझ्या स्वप्नात येतात. तेव्हा वेदा बोलते की आजी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तेवढं तिथे खरी अंबिका येते.
तिला पाहताच मंजिरी घाबरून वेदाला मध्येच थांबवते आणि बोलते की थांब, काही गोष्टी कोणालाच सांगायच्या नसतात असं ती अंबिकाकडे बघून बोलते. तेव्हा अंबिका मनात काळजीने बोलत असते की मंजिरी नक्की वेदाच्या डोक्यात काय भरवलं आता. अंबिका मंजिरीसमोर येते आणि सरळ विचारते की मंजिरी, काल रात्रीपासून वेदा वेगळीच वागते, तू तिच्या डोक्यात नक्की काय भरवलंयस. पण मंजिरी काहीच बोलत नाही. तेव्हा अंबिका बोलते की आता वेदाच सगळं स्वतःहून खरं खरं बोलेल. असं म्हणून अंबिका हवेत टिचकी वाजवते. लगेच वेदाभोवती एक पारदर्शक कव्हर, सुरक्षा कव्हर तयार होतो, जेणेकरून मंजिरीच्या काळ्या शक्तींचा जेणेकरून वेदा मंजिरीला काहीच सांगू शकत नाही. मंजिरीच्या त्या काळ्या शक्तींचं कव्हर असतं. पण अंबिकाला काही कळतच नसतं की तिची शक्ती काम करत नाही आहे, स्वतःची शक्ती काम करत नाही आहे. यावर अंबिका थोडी घाबरते. या विचाराने मंजिरी वेदाला तिथून बोलते की वेदा, तू माझ्या खोलीत जा, मी तुला ज्यूस घेऊन येते. वेदा बोलते की आजी इथेच दे ना. तेव्हा मंजिरी बोलते की आजीचं ऐकणार नाही आहेस. तेव्हा वेदा गुपचूप मंजिरीच्या खोलीत जाते. वेदा गेल्यावर अंबिका मंजिरीला ठणकावून विचारते, मंजिरी काय चाललंय तुझं. यावर मंजिरी मगरूरपणे बोलते, काहीतरी नवीन घडल्यासारखं वाटतंय ना, पण याला चमत्कार समजू नकोस. ही येणाऱ्या वादळाची चाहूल आहे. आता बघच आपण, या वादळात कोण टिकून राहतं आणि कोण वाहून जातं. तुझ्या त्या बहिणीला पण सांग, कारण आता मंजिरीचं वादळ येतं आहे. आणि याच मंजिरीच्या या भयानक इशाऱ्याने आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, असेच तुला जपणार आहे मालिकेचे पुढील अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि एपिसोड आवडल्यास शेअरही करा. आणि असंही आपलं चॅनल सबस्क्रिप्शनच्या खूप जवळ पोचले. तुमचं एक सबस्क्रिप्शन खूप मोलाचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला खरंच रिव्ह्यू आवडत असतील ना, तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.